जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडण्यास सुरुवात केली आहे। शनिवारी सुट्टी असतानाही त्यांनी अचानकपणे वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांची पुण्याला बदली झाली। शुक्रवारी आव्हाळे यांनी नूतन सीईओ कुलदीप जंगम यांना पदभार दिला। त्यानंतर सीईओ जंगम यांनी विभाग प्रमुखांची भेट घेऊन विविध कामांचा आढावा घेतला। त्यानंतर दुपारी स्वागत आणि निरोप समारंभ कार्यक्रमास हजेरी लावली। झेडपीची शिस्त आणि विविध अभियान कायम राखणार असल्याचे त्यांनी पदभार घेताना स्पष्ट केले। शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही त्यांनी आपले कामकाज सुरूच ठेवले। वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी अचानकपणे भेट दिली। आरोग्य केंद्राच्या परिसराचीही त्यांनी पाहणी केली। प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज नियमितपणे चाललेले पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। हजेरी पटावरील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते। नूतन सीईओनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। नूतन सीईओ जंगम यांनी झेडपीच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे। आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या विभागावर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। वळसंगनंतर सीईओ जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडीतील अंगणवाडी आणि दहिटनेवाडी येथील झेडपी शाळेला अचानकपणे भेट देऊन पाहणी केली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।